जर स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असं म्हटलं तर आपल्या सरकारी माध्यमिक शाळा आंबवली केपे गोवा ह्या विद्यामंदिरात गुरुवर्याकडून विद्यार्थ्यांची स्वच्छता व आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते। आम्ही येथे स्वच्छता राखणे, स्वच्छताविषयी जनजागृती निर्माण करून समाज व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संगोपन योग्य रीतीने व्हावे यासाठी अट्टाहासाने विविध उपक्रम राबवतो। शाळेचा परिसर आणि स्वच्छतागृह स्वच्छ राहील याची आम्ही दक्षता घेतो। तसंच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत स्वच्छतेची जसे नखे, केस, गणवेश, दात ह्याची तपासणी नियमितपणे क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षकाद्वारे केली जाते। कचरा वर्गीकरण वर्गामध्ये ठेवलेल्या प्लास्टिक व पेपर अशा 2 लहान कचरा पेटीतून मोठ्या वेगवेगळ्या कचरा पेटीत शाळा सुरू होण्याच्या अगोदर टाकला जातो। ओला कचरा कंपोस्ट पीट मध्ये टाकण्यात येतो। कचरा व्यवस्थापन समितीमार्फत योग्य प्रकारे ह्याची विल्हेवाट लावण्यात येते। प्रत्येक गुरुवारी कचरा वाहून नेणारी गाडी सेग्रिगेट केलेला कचरा घेऊन जाते। इसी विषयाच्या माध्यमातून आपण मुलांना 3 R म्हणजेच रियूज, रेड्यूस आणि रिसायकल याच्यावर भर देतो। उदाहरणार्थ आपण आपल्या स्कूलमध्ये ओल्ड टायरचा वापर करून गार्डनचा एक प्रोजेक्ट केलेला आहे, तो आपण पाहू शकतो। विद्यार्थ्यांचे वजन आणि उंचीचे मापन नोंद करून त्यांच्या शारीरिक विकासाच्या प्रगतीची माहिती ठेवण्यात येते। आरोग्य तपासणी केंद्रामार्फत वर्षातून किमान 2 ते 3 वेळा मुलांच्या नेत्र, दंत, हेमोग्लोबिन, रक्त गटाच्या तपासण्या केल्या जातात। वयवर्षी 10 व 15 अशा विद्यार्थ्यांना टीटी, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी वर्ग 5वी ते 10वी यांना आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या तसेच वर्षातून 2दा डिवॉर्मिंगच्या गोळ्या दिल्या जातात। मुलीसाठी खास इन्सिनरेटरची व सॅनिटरी पॅडची सोय करण्यात आलेली आहे आणि मुली त्यांचा योग्य रीतीने वापर करतात। वॉटर प्युरिफायरच्या माध्यमातून गरम तसेच थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। प्रथमोपचार सामग्री शाळेत उपलब्ध आहे। स्वच्छता पखवाड्याच्या अंतर्गत आरोग्य व स्वच्छताविषयी रॅली, पथनाट्य वगैरे जनजागृतीचे कार्यक्रम साजरे होतात। वर्गात मुलांच्या स्वच्छतेची सवयी व आरोग्यविषयी ट्रेकर लावलेले आहेत। मुलांना हँडवॉशची वापराची सवय लावलेली आहेत। मध्याह्न आहाराची भांडी स्वच्छ घासून पुसून झाकून ठेवली जातात। मध्याह्न आहारापूर्वी व आहारानंतर हँडवॉशचा वापर केला जातो। मिड डे मील सर्व करताना एप्रॉन, शेफ कॅप, हँड ग्लोव्हजचा वापर केला जातो। पोषण माह, तिथी भोजन, मिलेट्सच्या अंतर्गत पालक पौष्टिक पदार्थ बनवून आपला सहभाग व प्रतिसाद उत्तमरित्या देत असतात। वेळोवेळी पालकांचे सहकार्य ह्या शाळेला लाभत असते। शाळेचा परिसर व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पालक शिक्षक संघटना स्वतः पुढाकार घेतात। वेगवेगळ्या विषयावर विशेष तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते, जसे मिलेट्स, पोषण माह, हेल्थ अँड हायजीन, गर्ल्स ॲडोलसंट, मेन्स्ट्रुअल हायजीन आणि योगा। अशा रीतीने ह्या स्टँडर्डमुळे आपली मुलं मिड डे मीलच्या अगोदर व नंतर हँडवॉशचा वापर नियमितपणे करतात व जे काही ओला कचरा प्लेटमध्ये राहील तो ओल्या कचरा पेटीत टाकतात। अशामुळे मुलांना कचरा सेग्रिगेशनची सवय लागलेली आहे। धन्यवाद।